शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीनगुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 1 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस दरामध्ये आज पुन्हा एकदा बदल झालेला आहे आणि बदल नेमकं काय आहे आणि किती रुपयांनी बाजारभावामध्ये आज बदल आहे, ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हालाच देखील कापूस बाजारभावाची अपडेट पाहिजे असेल, रेग्युलर अचूक बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीनगुड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर मित्रांनो, काल म्हणजेच 31 जानेवारी 2026 कालचा जो दर होता हा जवळजवळ 55,000 रुपये एवढा गठन दर होता. तो आज गठन दर 100 रुपयांनी पुन्हा उतरून 54,900 रुपये एवढा झालेला आहे. त्यासोबतच मी नेहमी सांगत आलो आहे की कापूस दरामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये मंदी आणि काहीशा प्रमाणामध्ये तेजी ही आपल्याला पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये फार तर वाढ होईल असं काही वाटत नाही, किंवा जरी झाली तरी 100-200ची वाढ असेल, 100-200ची तेजी, 100-200ची मंदी ह्या प्रमाणामध्ये आता मार्केट काम करेल असे एक चिन्ह दिसत आहे. तरी देखील वाढ आणखी जरी झाली तरी साधारण 500 ते 600 रुपयापर्यंत होऊ शकते. अशा पद्धतीची वाढ ही आपल्याला पाहायला मिळेल. तर आजचा जो दर आपल्याला पाहायला मिळाला आहे 55,900 रुपये दर झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये फार काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु जिनिंग दरमध्ये मात्र 100% बदल झाला आहे. तो कसा हे आपण जाणून घेऊया. तर स्थानिक दरामध्ये सर्वसाधारण 7,200, 7,300, काही ठिकाणी 7,400 रुपये दर आहे. तर ज्या छोट्या जिनिंग्स आहेत तर छोट्या जिनिंगमध्ये साधारण 100 रुपयाचा फरक आज आपल्याला झालेला पाहायला मिळतोय. सर्वसाधारण 7,600, 7,700, 7,800 हा दर आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. त्यासोबतच जास्त मोठ्या बाजारपेठा आहेत ज्यामध्ये हिंगणघाट, अकोट, यवतमाळ, मानवत यासारख्या मोठ्या बाजारपेठांचे जे दर आहेत हे सर्वसाधारण जवळजवळ 8,200 रुपये आज झालेले आहेत. 8,150, 8,200 ह्या पद्धतीचा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर्वसाधारण कालचा जो दर आपल्याला पाहायला मिळायचा हा 8,300 पर्यंत होता, तो आज आपल्याला 8,200 या प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं झालंच तर मोठ्या बाजारपेठेमध्ये 100-100 रुपयांची उतरण ही झालेली आहे, घसरण झालेली आहे. आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये फार तर या 300 ते 400 रुपयांमध्ये फार तर 200 रुपयांची घसरण ही आपल्याला पाहायला मिळाली. स्थानिक बाजारपेठेमध्ये फार काही 100 रुपयाने गठन उतरल्यानंतर फारसा फरक पडत नाही, परंतु ज्यावेळेस एक 300-400 रुपयांचा फरक होतो त्यावेळी मात्र स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, अशाच बाजारभावासाठी आजच आपल्या ग्रीनगुड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.